भास्कर जाधव यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। त्यांनी विधानसभेमध्ये एका वृत्तपत्राचा हवाला देत हे गंभीर आरोप केले। विधानसभा अध्यक्षांच्या कर्मचाऱ्याच्या कार्यालयामध्ये सत्ताधारी आमदार गेले होते आणि यावेळी लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजे असं विचारलं असा दावा भास्कर जाधव यांनी केलाय। तर पैसे घ्या पण माझी लक्षवेधी लावा असा आमदार म्हणाल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केलाय। विधानसभेत एका वृत्तपत्राचा हवाला देत त्यांनी हा आरोप केलाय। त्यामुळे विधानसभेमध्ये जोरदार गदारोळ झाल्याचं दिसून आलं। काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय। हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे। हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय। सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे, परंतु उपमुख्यमंत्री बोलतायत, उपमुख्यमंत्री बोलतायत। जनतेने एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे? अध्यक्ष महोदय रेकॉर्डवरून काढलं पाहिजे। त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं, त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं, त्यांनी यांना भेटून सांगावं ना। काही असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही। लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही।